गडिंग्लज शहरात प्रभाग क्रमांक 4 मधील जे 1983च्या DPR प्लॅनमध्ये मंजूर असलेल्या रस्त्यांना आता तेथील स्थानिक नगरसेवक शिक्षण समिती सभापती रश्मीराज देसाई यांच्या प्रयत्नातून खुले करण्यात येत आहे। 43 वर्षानंतर येथील रस्ते खुले होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। आज देसाई यांनी छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळ काजूबाग ते रिंग रोड जोडणारा 30 फुटी रस्ता व भूमी अभिलेख कार्यालयाजवळील दुसरा रस्ता असे नागरिकांच्या सोयीसाठी हे रस्ते खुले केले आहेत। या रस्त्यांच्या कामाला तब्बल 43 वर्षानंतर मुहूर्त लागल्याने येथील नागरिकांनी नगरसेवक रश्मीराज देसाई यांचे आभार मानले आहेत। याबाबत सत्यवार्तांशी बोलताना शिक्षण समिती सभापती रश्मीराज देसाई यांनी अधिक माहिती दिली आहे। 1983चा DP असो, त्यानंतरचा वाडीवादीतला DP असो, जे मोठे रस्ते नगरपालिकेच्या सोयीसाठी नागरिकांच्या सोयीसाठी खुले करणे गरजेचं आहे। ही मोहीम आम्ही हातात घेतलेली आहे। मला विशेष कौतुक करावं लागते चेतन रेगडे साहेबांचं। ते नगरपालिकेचे कर्मचारी असले तरी या गल्लीतील रहिवासी आहेत आणि आठवडाभरापूर्वी ते माझ्याकडं इथलं निवेदन घेऊन आले सगळ्यांच्या सहीनं प्रकाशांना आणि मला म्हणाले की हा रस्ता आहे आणि हा आपण खुले करायची विनंती नागरिकांनी केलेली आहे। मी त्याला म्हटलं अरे निवेदन द्यायची काही गरज नाही, सदर रस्त्याचा TDR हा त्या पाटील कुटुंबियाने घेतलेला आहे, त्यामुळे सदर रस्ता खुला करण्यासाठी आपल्याकडे मोकळा झालेला आहे। याच पद्धतीनं दुसरा रस्ता जो आहे ते मोजणी ऑफिसपासून तो शाहू गार्डन टाकी आपलं नाना नानी पार्क जे आहे तिथपर्यंतचा मोठा 30 फुटी रस्ता हा सुद्धा ओपन करण्याचं सन्माननीय नगराध्यक्ष महेशजी सलवादे यांनी संकल्प सोडला आणि मला सांगायला आनंद होतोय माननीय नामदार हसनजो मुश्रीफ साहेब यांनी राज्य शासनाच्या निधीमधून जवळजवळ आठवडाभरापूर्वी 4 कोटी रुपये एक्स्ट्रा निधी गडिंग्लज शहरासाठी दिलेला आहे। त्यामधून सन्माननीय नगरसेवक स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब घुगरे साहेब यांच्या कोट्यातून 16 लाख रुपये त्या रस्त्यासाठी अलोकेट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे येत्या महिनाभरामध्ये मोजणी ऑफिसपासूनचा जो शाहू गार्डन पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता खुला करण्यात येणार आहे। याच प्रकारे प्रयत्न हे रिंग रोडचे चालू असून रिंग रोडमध्ये सुद्धा TDR देण्यास आपण सुरुवात केलेली आहे। येत्या काही काळातच जे उर्वरित शेतकरी ज्यांची तक्रार आहे त्या सर्वांना एकत्र करून त्यांची समजूत काढून आता TDRचे व्यवहार हे चालू झालेले आहेत। TDRचे व्यवहार हे आता गडिंग्लजमध्ये चालू झालेले आहेत। जमिनीचे व्यवहार ज्याप्रमाणे होतात त्याप्रमाणेच TDRचे व्यवहार होतात। त्यामुळे TDRबद्दल असलेले लोकांच्या मध्ये असलेले गैरसमज दूर करून नागरिकांच्या सोयीसाठी जे जुने रिझर्वेशन्स आहेत, जे रस्ते मोकळे केलेले नाहीत त्या सर्व रस्ते मोकळे करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आता हा 30 फुटी रस्ता संभाजीराजे तरुण मंडळापासून रिंग रोडपर्यंतचा हा आज आपण ओपन करायला घेतलेला आहे। रेगडे साहेबांनी मला विनंती केली आपण निधी लावूया, पण पहिल्यांदा हा रस्ता तरी ओपन करून घेऊया। त्यानुसार गडिंग्लज नगरपालिकेचा JCB लावून स्वच्छ करून घेतलं जात आहे। येणाऱ्या कालावधीत DPDC असो किंवा अन्य फंड्स असो, आमच्या कारकिर्दीचं वर्ष संपायच्या आत जे आश्वासने दिलेले आहेत ती 90% आश्वासन पूर्ण करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। त्याप्रमाणे निधी या कामाला लावला। देसाई साहेब, गडिंग्लज शहरात विविध प्रभागात रिंग रोड वगैरे यांचा प्रश्न रखडलेला आहे, हायवेचा मोठा प्रश्न प्रलंबित आहे, नागरिकांना त्रास होत आहे, काय सांगाल? MSIDCच्या मार्फत सह्याद्री कन्स्ट्रक्शनच्या मार्फत कडगाव रोड जो रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण होत आहे त्याची बैठक परवा दिवशीच नामदार हसनजो मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसला झाली। ती कलेक्टर ऑफिसची बैठकीमध्ये कडगाव रोडच्या गटरींचा प्रश्न आला। कडगाव रोडचं इस्टिमेट करत असताना त्यामध्ये गटरींचं प्रोव्हिजन कंपनीनं केलेलं नाही आहे, फक्त 500 मीटर प्रोव्हिजन केलेलं आहे। 2500 मीटरची आपल्याला गरज आहे। त्यामुळं कडगाव रोडच्या ओढ्यापासून ते यशवंत बाजारपर्यंत पक्की गटर बांधून देण्यासाठी आम्ही कंपनीला सांगितलं।